20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त आज आपल्या इथे प्रचारानिमित्त आज जाहीर सभेचे असं आहे की आशिष बाबू जयस्वाल जर आपले आमदार झाले नाही तर गावाचा विधानसभेचा विकास होणार नाही। आज आम्हाला 5 वर्षाच्या आधी सत्ता जरी झाली, समोरच्या व्यक्तीने सत्ता केली, पण कोणतं तर तुम्ही एखादं काम सांगा। पण मी दयाला सांगतो की 2 वर्षामध्ये आशिषबाबू जयस्वाल यांनी 2,31,00,000 रुपयाचे काम गावामध्ये करून दाखवले आणि त्या गावाचं नाव एक गावाचं काम जर सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही। आणि त्यांनी मला सर्व पत्र देऊन गावासाठी 1 कोटी रुपयाचं काम मंजूर, नवीन आबादीमध्ये नाल्याचं काम त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे। आपल्या गावचे प्रत्येक रोड येतावर आपल्या गावाला खनिजचा निधी नव्हता, समोरच्या व्यक्तीला कुठंतरी म्हणजे त्यांच्याबद्दल जाण्याची त्यांची हिंमत होत नसेल किंवा त्यांची इच्छाशक्ती नसेल, अशा वेळेस जेव्हा आमची ग्रामपंचायत निवडून आली, आपल्या गावाचं नाव खनिजच्या याच्यात कुठेही नव्हतं, प्रत्येक गावाला 1 कोटी साहेबांनी दिले। परंतु त्यावेळेस आम्ही राहुल काकाजी, मी आणि आपल्या इथले सर्व सरपंच आणि जवळजवळ साहेबांना विनंती केली आणि 6 महिन्यात साहेबांनी 50 लाखाचे डांबरीकरण रोड बनवून दिले। त्यानंतर पुन्हा साहेबांनी 30 लाखाचे नवीन आबादीमध्ये सिमेंट रोड बनवून दिले। फक्त तिथे 2 रोड आहे आणि तो सुद्धा एक ठक्कर बाबा योजनेमध्ये साहेबांनी टाकलेला आहे। आणि इकडे जर विचार केला तथागत विद्यालयाचा तर तिथे 2 रोड आणि भूमिगत नाल्या असं साहेबांनी त्याचा सर्व करायला मंजूर आहे। 25-15 मध्ये कामही तयार आहे। स्मशानभूमी आज दलित वस्तीचा स्मशानभूमीवर आजपर्यंत कुठेही आपल्याला काही करता येत नव्हतं, पण आम्ही साहेबांना विनंती करून साहेबाचा चक्र मारला, पण साहेबांनी आपल्या गावासाठी प्रत्येक वेळ दिला, प्रत्येक शब्द दिला आणि साहेबांना आपल्या गावासाठी तोच आपुलकी आहे जे आपल्या इथे आमचे गुरुवर्गीय माझे राजकीय गुरु स्वर्गीय कमलाकर भाऊ मेंगर त्यांच्या याच्यात ते कामं करत होते, ते आजही आपल्याला तोच मान देते आणि कामं करण्याची तेच परंपरा त्यांना आजही राखून ठेवली आहे। याकरता मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, अजून आपल्याला गावाचा विकास भरपूर करायचा आहे। आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर सर्वांनी आपल्याला एकच मत करायचं आहे, घरात जायचं आहे आणि प्रत्येकाला विनंती करायची आहे की यावेळेस आपल्याला प्रचंड बहुमतांनी साहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचं आहे ना। गावाचं भूत मात्र 100% आपल्याला प्लस करायचं आहे। एवढं सर्वांना मला विचार करा आणि साहेबासाठी आपली अहोरात्र दिवस रात्र मेहनत करा, पण फक्त 3 दिवस मेहनत करा। पुन्हा साहेबांना आपला कोणत्याही परिसर आणायचा आहे। याचं कारण महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं का, विकास साहेबासाठी शिवाय रामटेक विधानसभाचा विकास होणार नाही, करंबाळचा विकास होणार नाही। यासाठी मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपलं क्रमांक 1चं बटन साहेब क्रमांक 1चे आहे, म्हणून साहेबाचं नंबर 1चंच बटन आहे, म्हणून साहेब 1च नंबर राहणार असा मी विश्वास करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर रामटेक विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय आशिष बाबू जयस्वाल यांना मी विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित संपूर्ण या ठिकाणी करंबाळच्या आणि बाहेरून आलेल्या सर्व जनसमुदायाला संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो, ज्यांची मला आज खूप उणीव भासत आहे। असे माझे वडील बंधू म्हणा की ज्यांचा खूप आसरा होता मला, असा स्वर्गीय श्री कमलाकरजी मेंगर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। उपस्थित सर्व सुधाकरजी मेंगर आणि सर्व उपस्थित मान्यवर सरपंच, उपसरपंच आणि सर्व मान्यवर सभापतींची क्षमा मागतो आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद देणाऱ्या आणि पूर्ण 440 वॉल्टचा करंट आणि पूर्ण बॅटरी चार्ज असलेल्या करंबाळच्या लोकांना मनापासून नमस्कार। आज मी या गावात आलो, गाडीतून उतरल्यानंतर जो करंट मी पाहिला लोकांच्या मनात आणि जे गावात फिरताना जी सर्व लोकांची जी ऊर्जा होती
महिलांच्या डोळ्यामध्ये जो स्नेह होता, जो आशीर्वादाचा हात होता, त्याचा ती भावना मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही. मी कवी नाही, मी लेखक नाही, त्यामुळे माझ्या शब्दकोशातील शब्द त्या माझ्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त करण्यामध्ये अपुऱ्या पडत आहे. मी विचार करतो की मी जीवनामध्ये असं कोणतं पुण्याचं काम केलं असेल की इतक्या लोकांचं प्रेम मला मिळालं. काय नातं आहे तुमचं आणि माझं? जे लोक माझ्यासाठी जयघोष करत होते, नारे लावत होते, त्यांच्यापैकी अनेकांचे, बहुतांशाची नावच मला माहीत नाही. ते माझे नातेवाईक नाही, परंतु रक्तापेक्षा मोठा प्रेमाचं नातं त्यांच्याशी माझा स्थापित आहे. आणि सख्या भावापेक्षा जास्त प्रेम लोकांचा मला या ठिकाणी मिळत आहे. हा प्रेम घेऊन मी कुठं जाणार आणि या प्रेमाची परतफेड मी कशी करणार, हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. मला दहेगाव जोशी गावातच उशीर झाला. भावनेच्या ओघात तिथं जास्त बोलून दिलं. रामटेकची काल शोभा यात्रा होती, आज तिरपुरी पौर्णिमा आहे. आज माझे रामटेकवाले नाराज होतील, ते आमदार बाहेरच फिरून राहिलं, पण काही हरकत नाही. तारसाला परत एक कार्यक्रम सुरू आहे, तिथूनही वारंवार फोन येत आहे. परंतु करंबाटच्या चुंबकांनी मला आता इथं थांबवून टाकलेलं आहे. हा प्रेमाचा चुंबक आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण दाखवलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आशिष जयस्वाल सदैव आपला ऋणी राहील, एवढं मात्र या ठिकाणी सांगू इच्छितो. मला अजूनही 2009 आठवते. खरं म्हणजे मी आता दहेगावलाही बोललो आणि आपल्यासमोरही बोलतो की मी माझ्या जीवनामध्ये कधीही आमदारकीची निवडणूक लढेल आणि लढलो तर आमदार बनेल हा विचार केला नव्हता. आणि स्वतंत्र ट्रॅक्टरवर बसून विधानसभेत जाईल ते हे स्वप्नातही विचार करू शकत नव्हतं. आणि त्यानंतर आता महाराष्ट्राची पहिली उमेदवारी मला मिळाली. आणि मिळाल्यानंतर जेव्हा राजकीय नेता गावात जातो, एखादा लोकप्रतिनिधी 5 वर्ष पदावर राहतो आणि जेव्हा तो गावात जातो, तो आज मला असं बहुतांश ठिकाणी कसं होते मी देखील ते पाहिलेलं आहे. कुठं होते 5 वर्ष, आता आठवण आली का तुम्हाला गावाची? आणि एक रोष बहुतांश मतदारसंघात, प्रत्येक मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाच्या आमदाराबद्दल असतो. लोकांच्या आशा अपेक्षा खूप असतात आणि त्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणं हे खूपच अशक्य असते. परंतु मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की प्रत्येक गावातच करंबाटसारखी परिस्थिती आहे. काल मी देवलापारच्या आदिवासी भागात जाऊन आलो. परवा काल नगरधन जिल्हा परिषदमध्ये होतो. जे गाव जे कधी मला 10-20च्या मतदानवर मतदान करत नव्हते, मी त्या काउंटिंगला जात नव्हतो पहिले 34 बुथाचे. मी जेव्हा पहिले 10 वर्ष आमदार झालो किंवा तिसऱ्यांदा आमदार झालो, तर काही गाव असे होते की तिथं कोण उभा आहे माहीत नाही, कोणाला वोट दिला तर पंजेल आहे आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांना माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं, अशी त्या गावाची अवस्था होती. आणि त्यामुळे जेव्हा पहिले 34 बूथचं काउंटिंग व्हायचं आणि मी 7-8 हजारनी मायनस व्हायचो, नंतर मी ते काउंटिंगला जायचो, मग माझी लीड सुरू व्हायची आणि ते लीड काढून मी निवडून यायचो. परंतु 2019च्या निवडणुकीत चमत्कार घडला आणि पूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये मी लीडवर होतो. आता 2024 आलं. जे 10-20 गाव बदलायचे राहिले होते तेही आता बदलून गेलेले आहे. बोथिया पालोरासारखे, कट्टासारखे, पेंढरीसारखे, सिंदेवानीसारखे असे गाव की ज्या गावात मला 2, 4, 10 असे मतं मिळत होते, मी आमदार होत होतो तरी त्या गावातही असंच करंट आहे. मी याच्यावर खूप अभ्यास करत आहे की असं काय घडलं, पण त्याचं उत्तर मला शोधून सापडत नाही. पण मला एक गोष्ट मात्र निश्चितपणे समजते की
हा स्नेह, हा प्रेम, हे उपकार खूप काम करून मला फेडायचे आहे. किती काम केले आपल्यासाठी तरी देखील मी आपले ऋण फेडू शकत नाही, आपल्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. 2009ला जेव्हा विधानसभेचं परिसीमन झालं तेव्हा मी अतिशय जबाबदारीने एक बाब सांगतो की मी निवडणूक लढायची नाही असं ठरवलं होतं. पण फक्त मेंगर कुटुंबाच्या नावामुळे मला निवडणूक लढण्याची हिंमत आली. अतिशय प्रामाणिकतेने काम करणारे कुटुंब भारतीय जनता पक्षाची धुरा वर्षानुवर्षापासून सांभाळून या ठिकाणी काम करत होतं. नारायणरावजी तांदूळकरपासून तर वेगवेगळ्या लोकांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये या ठिकाणी पक्ष उभा केला आणि त्यामुळे मला गाव माहीत नव्हते, काही माहीत नव्हतं, गावाचे नाव माहीत नव्हते, तरी देखील मी या भागाचा आमदार झालो. हा ईश्वरीय चमत्कार शिवाय काय असू शकते. रामटेकमध्ये मी रामटेकचा आमदार व्हावा हे कोणी देखील स्वप्नात विचार करू शकत नाही. माझा तर सोडून द्या, कारण की निवडणूक लढण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी, तिकीट प्राप्त करून घेण्यासाठी जी काही गुणवत्ता लागते त्या कुठल्याही गुणवत्तेमध्ये मी नव्हतो. सीट देखील भारतीय जनता पार्टीच्या कोट्यात होते. नांदेड जिल्ह्याची बिलोली नावाचा एक मतदारसंघ, 10 जागेची पोटनिवडणूक झाली आणि 10 जागेची पोटनिवडणूक झाली तर बिलोली, नांदेड जिल्ह्याची बिलोली या मतदारसंघामधली जागा गोपीनाथ मुंडे साहेबांनी हट्ट करून मागितली आणि त्या 10 जागेमधली त्यांनी मागितली बिलोली आणि मोबदल्यात दिले रामटेक. आणि रामटेक ही शिवसेनेच्या कोट्यात आली. मी जिल्हा परिषदचा सदस्य झालो होतो आणि आपली राजकीय महत्त्वाकांक्षा त्या दिवशी फिरीत झाली होती ज्या दिवशी आपण जिल्हा परिषद सदस्य झालो. आपल्याला जीवनात एकच इच्छा होती की आपले वडील जिल्हा परिषद सदस्य आहे, चला आपल्याला कोणी कपाट करंट नाही म्हणलं पाहिजे. आपण त्याच्या किमान वकील झालो, त्याची जागा घेतली, खुर्चीत बसलो, प्रॅक्टिस सुरू केली आणि एकदा जिल्हा परिषदच्या सदस्य झालो तर कमीत कमी बापाचं नाव पोराने डुबवलं नाही एवढं आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे होतं. आणि त्यामुळे मी जिल्हा परिषदची निवडणूक लढलो. नशीब बघा, मी ओबीसीमध्ये निवडणूक, ती जागा जिल्हा परिषदेसाठी ओबीसीसाठी आरक्षित झाली आणि मी 2 महिन्या पहिले ओबीसीमध्ये आलो. मग जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि अशोक पूजा लोकसभा लढले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि माझ्यावर तिकीट घरी आली की तुला लढायचं आहे. मी म्हटलं बाबा मी कुठं लढणार आहे, पण मला निवडणूक लढवली. तत्कालीन माझे नेते संजय निरुपम यांनी. मी ती निवडणूक हारलो. परंतु 1 वर्षानंतर जेव्हा जनरल निवडणूक झाली 1999ला तेव्हा मला 18,000 मतं जास्त मिळाले आणि या मतदारसंघातून, रामटेक मतदारसंघातून, तेव्हाचा हा रामटेकमध्ये नव्हता, मी आमदार झालो. 2004ला दुसऱ्यांदा झालो, 2009ला पारशिनी मिळून तिसऱ्यांदा झालो. 2014ला मी जिंकलो नाही, परंतु मताधिक्य मात्र माझा तसाच राहिला. त्यानंतर 2019ची निवडणूक आली, मला कोणी तिकीट द्यायला तयार नव्हता, पण मी हिंमत केली, ट्रॅक्टरवर बसलो आणि तुम्ही मला ट्रॅक्टरवर बसून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी. विचार करतो कधी कधी की विपरीत परिस्थितीत आम्ही संघर्ष केला. सरकार काँग्रेसची होती आणि हे सर्व सरकार काँग्रेसचे असताना लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करायचे होतं. विधानसभेमध्ये वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करायचो, कधी या मंत्र्याकडे जायचो, कधी त्या मंत्र्याचा, कोणाचे हात जोडायचे, कोणाचा नमस्कार करायचा, कोणाशी प्रेमाचे संबंध करायचे, काम करत गेलो. आणि जेव्हा 2009च्या नंतर 2009 ते 14 आमदार झालो तेव्हा 2014ला जेव्हा मी पडलो तेव्हा एक मात्र खरं होतं की पारशिनी तालुक्याच्या लोकांनी तेव्हाही देखील मला लीड दिली होती, जेव्हा की माझा पक्षाचं तेव्हा इथं कुठं अस्तित्व नव्हतं. मग 2019ला जे काही झालं ते आपल्याला ठाऊक आहे. आता झालं 4 टर्म झाली. मला वाटलं कधीतरी आता आपल्याला थोडंसं थांबवलं पाहिजे.
मी एक दिवस विमानात फडणवीस साहेबांसोबत जात होतो. एक दिवस मी त्यांना विनंती केली की देवेंद्रजी आता मला या निवडणुकीच्या राजकारणातून मुक्त करा. म्हणजे काहून तू म्हातारा झाला का? म्हटलं स्वतःसाठी कितीदा मतदान मागायचं? कारण की तुम्हाला वाटत नाही काही, तुमच्यासाठी तर मी आता तिसऱ्यांदा आमदार होईल, पण तिथं तर पाचव्यांदा होईल ना. आणि तेव्हा काय झालं होतं, तेव्हा जी काही परिस्थिती झाली 2014ला अर्ध्या रात्री युती तुटली, खूप गडबड झाली. पण ठीक आहे, जे झालं त्याचा मला काही पश्चाताप नाही. परंतु 2014 ते 19 मी आमदार नव्हतो, तरी मात्र दर आठवड्याला मुंबईला जात होतो, कामं करत होतो, गावागावात जात होतो. आणि बावनकुळे साहेब माझे मित्र, हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, माझा मित्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर त्यांची ताकद आणि ऊर्जा मला मिळाली आणि मी काम करत गेलो. त्यांनी जे जे काम सांगितलं ते मी करत गेलो. त्यांची सर्वांची इच्छा होती की 2019मध्ये मी लढावं, परंतु त्यांच्या कुणाच्या हाती गडकरी साहेब माझ्यासोबत होते, फडणवीस साहेब माझ्यासोबत होते, बावनकुळे साहेब माझ्यासोबत होते, हे सर्वच माझ्यासोबत होते बहुतांश लोक. तरी मला कोणी उमेदवारी देऊ शकली नाही. परंतु मी उभा होतानाच पहिले सांगितलं की उभं झालं तर मला विड्रॉल करायला सांगायचं नाही. कारण की मी म्हटलं होतं की रेकॉर्डवर नसलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस असे आणि गडकरी साहेबांनी मला म्हटलं की आशिष विड्रॉल घे, आणि मी विड्रॉल घेतलं नाही. हा डाग माझ्या जीवनात लागू द्यायचा नाही. मी फॉर्म भरलं तर विड्रॉल घेणार नाही, तुम्ही मला विनंती करायची नाही. हे जेव्हा त्यांनी मला आश्वस्त केलं तेव्हाच मी उभा झालो. हे वस्तुस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की मी माझ्या उमेदवाराचा प्रचार करायला येईल, पण एक गोष्ट मात्र त्यांनी मला सांगितली की रेड्डी निवडून आला तर मला आनंद होईल, पण तू निवडून आला तर मला 51% आनंद होईल, आणि रेड्डी निवडून आले तर मला 49% आनंद होईल. त्यांनी आले, प्रचार केला, पण माझ्याबद्दल एकही शब्द वाईट बोलले नाही. मी निवडून आलो. कदाचित नियतीला हे मंजूर होतं की 2019ला जी महाविकास आघाडीची सरकार आली, त्या सरकारला बदलण्यासाठी मला काही विशेष जबाबदारी होती माझ्याकडे. सर्व आमदाराला कन्व्हिन्स करून आपल्याला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायचं आहे. हे काम कदाचित नियतीला माझ्या हातून घडवायचं होतं, म्हणून मी अपक्ष निवडून आलो आणि आज महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सरकार आली. 2 वर्ष, मागील 2 वर्ष आणि 3 महिने या महाराष्ट्रामध्ये सरकार असताना तुम्ही कधी विश्लेषण करता का? तुम्ही कधी याचा विचार करता का की काय फरक पडला महाराष्ट्रात? अरे मला सांगा, 1995ला महाराष्ट्रात जर युतीची सरकार आली नसती, माननीय नितीन गडकरी महाराष्ट्राचे मंत्री झाले नसते, तर आज महाराष्ट्र कसं राहिलं असतं? ज्या लोकांनी 1995 पर्यंत सत्ता भोगली त्या लोकांनी महाराष्ट्राला कसं ठेवलं? गडकरी साहेब झाल्यानंतर या भागाचं चित्र कसं बदललं गावागावाचं? का एक नितीन गडकरी नावाचा व्यक्तीचं नाव इतक्या प्रेमाने आदराने लोक घेतात? कारण की त्यांचं काम तसं आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये 2014 ते 19 सरकार असताना काय काय झालं हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही. परंतु विशेष करून मागील 2 वर्षात माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी यांची सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळवणारं देशातील पहिला राज्य महाराष्ट्र आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यामध्ये, विमा कंपनी पैसे देत नव्हते, मी विनंती केली, सरकारने ती मान्य केली, विमा शब्द काढून टाकला, सानुग्रह अनुदान तहसीलदार द्यायला लागला. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 मिळू लागले. धान उत्पादक शेतकऱ्याला पहिले 30,000 बोनस, मग 40,000 बोनस मिळू लागला. PM किसान प्रमाणे 6,000 मिळत होते, CM किसानचे 6,000 मिळू लागले. आता मुख्यमंत्री महोदयांनी CM किसानचे पैसे वाढवून त्याला 15,000 करून टाकलेले आहे. मला विचार सांगा, तुम्ही सांगा की जरी सरकार महाराष्ट्रात आली नसती तर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं असतं का? ही सरकार जर महाराष्ट्रात आली नसती तर 7,500 पर्यंत शेतकऱ्यांचा वीज बिल मोफत वीज त्यांना मिळाली असती का? ही सरकार जर महाराष्ट्रात आली नसती, एक मुलीने आत्महत्या केली, बापाने सांगितलं की माझी मुलगी, मी मुलाला शिकू शकतो, मुलीला शिकवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. या व्यवस्थेने कॉलेजची फीस खूप मोठ्या प्रमाणात वाढवून टाकलेली आहे. त्या मुलीने आत्महत्या केली. संवेदनशील सरकार याला म्हणतात की 258 अभ्यासक्रम, MBBS, D.Pharm, M.Pharm, इंजिनिअरिंग, मुलीचं शिक्षण फ्री महाराष्ट्रात झालं असतं का? जन्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली असती का?
आता तर महिला फुल फॉर्ममध्ये आहे. जिथं गेलो तिथं माणसं कमी आणि बाहेर जास्त दिसतात. एस टीमध्ये 50% सूट. म्हणजे तुम्ही घरी बसा, मी आतो लग्नात जाऊन. ज्या बाईला लोकांनी घरी बसून ठेवलं होतं, चुलाने मूल सांभाळला, ती बाई आता लग्न समारंभ नाही तर कार्यक्रम अटेंड करायला घरच्या बाहेर निघाली. लेक लाडकी योजना आली, जन्म घेतलेल्या बाई लक्ष्मी आली म्हणत होतं कोंडांनी, पण पैसा लक्ष्मी नव्हतं, बापाला टेन्शन यायचं. आता पोरगी झाली, 1 लाख रुपये लेक लाडकी योजना सरकारने सुरू केली. ई पिंक रिक्षा योजना सुरू केली. महिलांसाठी स्वतंत्र पर्यटन धोरण आणलं. बिझनेस करण्यासाठी महिलांसाठी आता बचत गटाची मोहीम 15,000चं रिव्हॉल्विंग फंड 30,000 केलं. तुम्ही विचार करा, जन्म आम्हाला आमच्या आईने दिलं, 9 महिने आपल्या कुशीत ठेवून, पोटात ठेवून, नाव राहते बापाचा. आज तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रालयात जाऊन बघा, एकनाथ संभाजी शिंदे नाही लिहिलंय, एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे लिहिलंय. देवेंद्र गंगाधर फडणवीस लिहिण्याच्या पहिले ते नाव पाठी काढून टाकण्यात आले आणि देवेंद्र सरिताताई गंगाधर फडणवीस लिहिलेलं आहे. म्हणजे जन्म देणाऱ्या आईचं नाव बापाच्या नावाच्या पहिले लिहिण्याचा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्र सरकारने केलं. आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताच्या 77 वर्षानंतर आमच्या माय बहिणीचा खरा सन्मान या सरकारने केलं. म्हणून मी म्हणतो की 2024 हा वर्ष महिलांचा नारी सन्मान वर्ष म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. त्याची इतिहासात नोंद केली जाणार आहे. सत्ता कशासाठी पाहिजे? ही सरकार जर आली नसती तर संजय गांधी लाभार्थ्याचं अनुदान देवेंद्रजींनी 600चं 1000 केलं आणि या सरकारने 1000चं 1500 केलं. गरीब महिला, विधवा, निराधार, परित्यक्ता, श्रावणबाळचा म्हातारा लाभार्थी, ती म्हातारी आमची आई, तिला 1500 रुपयाचं अनुदान मिळालं. कशासाठी आम्ही सत्ता परिवर्तन केलं? एक होते महावसुली सरकार आणि एक आहे महायुती सरकार. कशासाठी युती आहे? गोरगरीब जनतेचं कल्याण करण्यासाठी. कापूस उत्पादक शेतकऱ्याला 5,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय सरकारने केलं. एवढ्यावर सर्व थांबलेलं नाही आहे, अजून खूप बाकी आहे. 2 वर्षात ट्रेलर होतं, पिक्चरही बाकी आहे. मी आपल्या सर्वांना सांगतो की पुढचे काही दिवस, पुढचे 5 वर्ष आपल्या महाराष्ट्राच्या भव्यतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा जर 5 वर्षाची सरकार आली तर 2 वर्षामध्ये जे सरकारने केलं, 1995 ते 99 सरकारने जे बदल केलं, महाराष्ट्र घडवलं, याला जर ब्रेक लावायचा नसेल तर कृपा करून, विशेष करून लाडकी बहिणीचे तर धमकी देतात लोक, योजना बंद करू. आपल्या बगल बच्च्यांना, आपल्या चेल्यांना हायकोर्टात पाठवलं. कोण आहे आणि दडपण लिवार? लोकसभेमध्ये नाना पटोलेचा निवडणूक प्रतिनिधी, या लोकसभेमध्ये विकास ठाकरेचा निवडणूक प्रतिनिधी, मुख्य निवडणूक प्रतिनिधी, आपल्या बाजूच्या मतदारसंघातील आमदाराचा खास माणूस, माजी आमदार सांगता लाडकी बहीण योजना बंद करू. अरे या गरीब मोलकरीणबाई, शेतमजूरबाई, हिला काही पैसे मिळायला लागले इतक्या वर्षानंतर, लोकांच्या पोटात दुखायला लागलं. अरे मी प्रश्न विचारतो, गरीब माणसाला चांगलं जीवन जगण्याचा हक्क नाही आहे? त्या महिलाला चांगल्या सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क नाही आहे? 2,80,00,000 महिला माझ्या भगिनीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटीची तरतूद राज्य सरकारने केली. आणि आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, अतिशय जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लवकर त्याला 2100 करून टाकणार आहोत. म्हणजे संजय गांधीचं लाभार्थीत वाढ येतं. ही सरकार देणारी सरकार आहे. पण आता निवडणूक आहे, तुम्ही मतदान करणार आहात, बटन तुम्हाला दाबायची आहे. लोकसभेमध्ये गडबड झाली, म्हणजे इस्लाम खतरे में, संविधान खतरे में, आरक्षण खतरे में. कोणी खतरेमध्ये नव्हता, खाली काँग्रेस खतरेमध्ये आली होती. आपला खतरा वाचवण्यासाठी तुम्हाला भीती दाखवली, दहशत निर्माण केली. फक्त आयते तुमचे मतं घेतले आणि मेलेली काँग्रेस जिवंत झाली. या पक्षाचा एक खासदार होता. मला सांगा, 10 वर्ष मोदीजी होते, त्याच्या पहिले अटल बिहारी वाजपेयी साहेबांची सरकार होती. कोणी संविधानात आरक्षणाला कोणी हात लावला का? जो माणूस आरक्षणाला आणि संविधानाला हात लावायला जाईल त्याच्या हात जळून टाकते. पुऱ्या महाराष्ट्रात उद्रेक होईल.
परंतु काहीच नव्हतं, काही होणार नव्हतं. पण फुकट मत घ्यासाठी तेव्हा फुकटात भेटून गेले, आता नाही भेटत फुकटात. पण आता मस्त चालू आहे मटणाचा कार्यक्रम. गावागावात मस्त दारूचा पूर आलेला आहे. तो बॅनर नाही दिसून राहिला आहे. नमस्कार सर. अतिथी देवो भव. आपण भारत सरकारचा पर्यटनचा मस्त एक स्लोगन आहे, अतिथी देवो भव. पाहुणे आहे का? पाहुणे आले कुठं आहे? नमस्कार. पाहुणे आले, आपलं काम आहे अतिथी देवो भव. पर्यटक कशाला येतात तिथं? आपला कुवारा ब्रिज आहे, आता मी 20 कोटी रुपये मंजूर केलं, असा बनवून राहिलो तो बेवर जुना दगडाचा शिर्डीसारखा. 5-5 कोटी रुपयाच्या बोटी येत आहे. एक बोटमध्ये 5-5 बेडरूम आहे. टेंडर झालेला, वर्क ऑर्डर झालेला आहे. जागतिक दर्जाचा पर्यटन क्षेत्र करत आहोत. अशा बोटी जातील नवेगाव खरी ते पोलीस मला किरंगी छर्रा पहिले सुरू केले होते, आता नवीन आणलेल्या एकदम टॉपच्या 15 कोटीच्या बोटी. सीप्लेन आणलं होतं मी. आणायचं एक दिवस आणणार आहे, त्याच्याशिवाय थांबणार नाही. रामटेक आपला जंगल, महाराष्ट्रात सर्वात जास्त महसूल देणारा खुर्सापार गेट, सिल्लारी गेट, आता पोलीस मारा, आता नवीन सफारी सुरू करत आहोत बनेरा. पर्यटक येतात, यायलाच पाहिजे ना, आले पाहिजे, पैसे खर्च केला पाहिजे. एक पर्यटक आल्यामुळे 12 लोकांना रोजगार मिळतो. आता तो वाईल्ड लाईफ टुरिझम होतो. रामटेकला रिलिजियस टुरिझम आहे, कुवारा ब्रिजनला रिलिजियस टुरिझम आहे, खिंचीला वॉटर स्पोर्ट्स टुरिझम आहे. आणि आता एक नवीन टुरिझम सुरू झालेलं आहे, इलेक्शन टुरिझम. इलेक्शन टुरिझम कसं माहीत आहे का? आपण म्हणतो चला मामाच्या गावाला जाऊया, चला शिर्डीला जाऊया, चला जामसावलीला जाऊया. तर काही लोक येतात, चला निवडणूक लढून पाहूया. नागपूर टू उमरेड टू कामठी, कामठी टू रामटेक, रामटेक टू नंतर सावनेर. केदार साहेब लक्षात ठेवा, पहिले तुम्ही मंत्री केलं, आमदार केलं ते विधान परिषदेमध्ये 2 मतांनी. पुरे केदार साहेबांनी अंगावर घेतलं आणि बाबा झाले मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा. यांनी त्याचा नंबर कापून स्वतःच मंत्री होऊन गेला आणि पुऱ्या बँकेला त्रास दिला खूप. आणि म्हणून त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी त्याला जबरदस्ती उभं केलं आणि बरोबर 2-4 माणसं उभं करून टाकले. चंद्रपाल चौकसे कोणाचा माणूस आहे? सचिन किरपण बाजा समितीचा सभापती कोणाचा आहे? आणि महाविकास आघाडीच्या बॅनरमध्ये फोटो कोणाची आहे? ये अंदर की बात है, बाबू मेरे साथ है. याला माहीतच नाही पडलं. आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्ते बहुत खराब होते, याची बुडी परिस्थिती अडचणीची होती. सालामध्ये मोहिते पडून गेला म्हणजे 2दा लढून. साला आम्ही त्याला 46,000 मतं दिले. तर मुकुल वासनिक गेले, तर ते श्रीराम भोसले गेले, ते चित्रलेखा भोसले गेले. कोण आलं होतं मदत अजून? नरसिंहराव गेले. हे सर्व गेल्यानंतर आता कोणी तर पाहिजे खर्च पाणी चालवण्यासाठी, दिवाळी चांगली होण्यासाठी त्याला जबरदस्ती उभा करून टाकला. म्हणजे मस्त दिवाळी होऊन जाईल. बहुत टेन्शनमध्ये आले होते नाही लढत म्हटलं तर. वरचं खूप प्रेशर होतं नाही लढायचं. आणि त्यांना त्याचा कार्यक्रम करायचा होता, तर बरोबर उभं करून टाकलेलं आहे. आणि 4-4 माणसं उभे आहे. सरळ सरळ गणित आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसच्या हातात हात होते महाविकास आघाडीच्या, आता पायात टंगड्यात टंगडा आहे. आणि आपला कार्यक्रम बिलकुल ओके आहे. मी जेव्हा विधानसभा लढलो, मला 68,000 मतं मिळाले होते अपक्ष. भाजपच्या उमेदवारांना 42,000 मतं मिळाले होते. कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे आता मला आत्मविश्वास आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्या 4 निवडणुकीत 50,000 क्रॉस झालो नाही, 6व्या निवडणुकीत 68,000. आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने, माझ्या ज्या दिव्यांगासाठी मी काम केलं, ज्या 50,000 लोकांना मी जे चष्मे दिले, जे 5,500 लोकांचे मी डोळ्याचे ऑपरेशन केले, ज्या 17,000 लोकांना मी पेट्या वाटप केल्या, ज्या 35,000 लोकांची मी नोंदणी केली, ज्या 1,07,000 महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करणारा मी देशाचा पहिला आमदार झालो, ज्या 96,000 लोकांना दवाखाने आपल्या दारीमध्ये मी डोळे तपासले, शरीराची तपासणी केली, ब्लड प्रेशर, शुगर सर्व तपासणी केली. आणि रोज शेकडोच्या संख्येने लोकांची मी सेवा केली मागील 5 वर्ष इमानदारीने.
त्या सर्व लोकांचा आशीर्वाद मला 1 ते 1.25 लाखाच्या वर नेल्याशिवाय राहणार नाही. हा मला आठवण. हे म्हणतात त्यांना कळतच नाही मी कसं निवडून येतो, हे तर मलाही नाही कळत. तुम्हाला का सांगू? आणि तुम्ही शिक्षण सम्राट आहात, तुम्ही डोनेशन घेता लोकांपासून, ॲडमिशन द्यायचे, घेता की नाही घेत? सांगा बरं. आता स्वतःची जात बदलून लोक मतं मागतात. म्हणजे जरांगे पाटील असताना सांगतात मी ओबीसी आहे, बरोबर आहे. एखाद्या कुणब्याच्या एखाद्या तेलाच्या पोराला पूर्वीमध्ये ॲडमिशन दिली का कधी कोणाला? दाखवा बरं पुढे विधानसभेत. तिथं मान सटासट अंदर. तर मी यांना म्हटलं की तुम्ही जिंकता कसं? म्हणजे नेहमी नेहमी मला विचारते. म्हणलं माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, डोनेशन द्या, तुम्ही तुम्हाला सल्ला देईन. गमतीचा विषय जाऊ द्या, पण ती वस्तुस्थिती आहे. या लोकांनी विदर्भाचा विकास का झाला नाही? या लोकांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थांना आपला स्वतःचा विकास केला. जनता गेली खड्ड्यात. तुम्ही काय करा? तुम्ही गावामध्ये एकमेकाशी लढत राहा. गावात लाट वाटप करायचे आहे, नाही वाटप करायचे, एकमेकाच्या तक्रारी करा. आबादीचे ग्रामपंचायतमध्ये भांडा, खुन्नस करा, पोलीस रिपोर्ट करा, माऱ्या करा, कोर्टात लढा, सेवा सहकारी लढा, बँक लढा, खरेदी विक्री लढा, आणि मस्त लढत राहा आणि माझी दुकान चालू ठेवा. अपना काम बनता आणि भाड में जाए जनता, असं नाही चालत. हा आयुष्य आपल्याला मैत्री कमवण्यासाठी कमी आहे. इथं शत्रुत्वाला स्कोप ठेवू नका. कशाची खुन्नस आहे? आणि निवडणूक राजकारण याला काय करायचं आहे? अरे माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवा ना काही. मतदारसंघाला तर काही चांगलं करा. हे लोक मत देतात, बिचारे रांगेत राहून पुऱ्या 2-2 लाख लोक मतदान करतील. कशासाठी? एका माणसाला आमदार करण्यासाठी, एका माणसाचं भविष्य बनवण्यासाठी नाही. या गावाचं भविष्य बनलं पाहिजे, या एरियाचं भविष्य बनलं पाहिजे. गाव कसे होते? अरे आज मला अभिमान आहे, या 5 वर्षामध्ये तुम्ही मला ट्रॅक्टर बसून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. 50 कोटी रुपयाचा साले माऊलीचं नवीन पूल मंजूर केलं. बाजूलाच केवलवाडा पालीमध्ये 40 कोटी 50 कोटीचा परत नवीन पूल मंजूर केलं. त्या घाटोना भागोड्यामध्ये नवीन पूल मंजूर केलं. तर दहेगाव इसापूरमध्ये 50 कोटीचं नवीन पूल मंजूर केलं. एक पूल बनल्यामुळे तिकडचे पुरे गाव इकडच्या पूर्ण गावाशी जोडून घेतले. जे कल्पना इतर माणसाला अजून 25 वर्ष आमदार आले तरी आली नसती, ते मी 5 वर्षात पहिल्या टर्ममध्ये निपटून टाकले. दुसऱ्यांदा जर चुकीनं पडलं नव्हतं तर 5 वर्षात कुठलं नेलं असतं, कारण की तेव्हा सत्ताधारी पक्षाचा आमदार झाला असतो. पण काही टेन्शन नाही. पुन्हा सरकार आली, झालं कोरोना आला, आम्ही दिवस रात्र मरत होतो लोकांसाठी. हे ऑक्सिजन सिलेंडर त्या पाळशिनीमध्ये पेशंटला आणत होतो. हे किट वाटप, लॉकडाऊनमध्ये लोक परेशान होते. हे रस्त्यावर मजूर सुरू होते. तुमचा आमदार रस्त्यावर होता, घरी झोपत नव्हतं, आईसोबत, पोरासोबत, बायकोसोबत दूर एका खोली जापत होतं, भीती वाटत होती. रोज रात्री असं वाटायचं की उद्या काय होईल काय नाही. लोकांचा जीव आपल्यासमोर जाताना पाहिला. लाशं पडली होती, कोणी हात लावायला तयार नव्हतं, कोणी अंत्येष्टी करायला तयार नव्हतं. लॉकडाऊनमुळे लोक मरत होते. पानठेले बंद होते, चहाच्या टपऱ्या बंद होत्या, ऑटो बंद होते, सर्व बंद होते. लोक उपाशी मरत होते. लोक रस्त्यावर निघू लागले. म्हणे उपाशी नाही मरणार, बिमारीने मेलो तरी चालेल, अशी अवस्था होती. तुमचा आमदार रस्त्यावर होता. 2 महिने फिरलो दवाखाने. ऑक्सिजन सिलेंडर हे पैसेवाले कुठे घेतलं? हे लॉकडाऊन कर घरी बसले होते. आता सांगतात मी कर्मपुत्र. कुठे कर्मपुत्र? प्रगतीची झडप चालेल, मराठीची अशी तशी करून टाकली झडप. काय टेन्शन नाही. मी कोणाला टीका करून आमदार व्हायचं नाही. मला तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्या कामावर आमदार व्हायचं आहे. दुसऱ्यावर आरोप करून मी आमदार नाही होऊ शकत. तो खराब आहे म्हणजे मी चांगला नाही राहू शकत. मला माझी लायकी, माझी पात्रता, माझं काम, माझी सेवा, माझे कार्य हे लोकांना दाखवा लागेल. तेव्हा मी तुमच्यासाठी केलं म्हणून मला मतदान करा. तो नालायक आहे म्हणून मला मतदान करू नका असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही आहे. आणि त्याचं काम कसं सुरू आहे? त्याने बरोबर कार्यक्रम केलेला आहे. तो माझ्यावर आरोप करू शकत नाही. एक माणूस कॉन्ट्रॅक्टर घेतला. आता कसं झालं, बॅनर बांधणाऱ्याचे रेट फिक्स झाले आहे, होर्डिंग लावणाऱ्याचे रेट फिक्स झाले आहे. एका कार्यकर्त्याने लावले का? कॉन्ट्रॅक्टर झालेलं आहे. आता भाषण देणारे लोक कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. मिंगर साहेब, कधी तुम्हाला भाषण देण्यासाठी माणसं लागले? जसं पाहिजे तसं भाषण देण्यासाठी आमच्या रामटेकमध्ये वक्ते अवेलेबल आहे. रेट पक्के आहे त्याचे. प्रत्येक भाजपाचे 50,000 रुपये सभा. आणि विधानसभा असेल तर रेट जास्त राहतील. ग्रामपंचायतीचे रेट वेगळे, जिल्हा परिषदचे रेट वेगळे. हां,
नाही 4 आण्याचे तो गाणं म्हणून दाखवतो नाही, रेट थोडी जास्त आहे. आणि बरोबर बघा, जसं गायक राहते ना सिंगर, आता मी कुवारा विसर्जन महोत्सव घेतलं होतं, 2दा घेतलं. रामटेकला शिरा महोत्सव घेतला तर बरोबर कार्यक्रमाला बोलवावं लागते. जसं हेमा मालिनी आली, जसं कैलाश खेर आला रामटेकला, इथं हंसराज रघुवंशी आला, युगराम राज का आ गया, मोहित चव्हाण आला, ते बरोबर तबला पेटीवाले आपल्यासोबत आणतात. तसं आता हे राजकीय नेते देखील आपल्यासोबत कोंगा घेऊन बोंबलणाऱ्यासोबत आणतात आणि ज्याची स्क्रिप्ट दिली तशा वाचून दाखवतात. काय म्हणतात, अरे तुम्ही नवरदेव बनवून आणलं एखाद्या माणसाला लग्न करायसाठी, तर काय म्हणायला पाहिजे, हा पोरगा खूप साजरा आहे, याच्याकडे शेती आहे, पोलीस आहे, मोटर पंप आहे, पीक आहे, गोडाऊन आहे, याच्याकडे 4 चाकी गाडी आहे, पोरगा सोबरा आहे, सुंदर आहे, गोरा गोपटा आहे, आणि याच्यासाठी आमच्या पोराला तुम्ही पुरी द्या. हे झाले स्वतःच्या पोराचं काही सांगत नाही, आपल्या नवरदेवाचा माझ्यावरच आरोप करतात, हा खराब आहे, हा खराब आहे, हा खराब आहे. अबे मी नालायक का म्हणजे तुम्ही नालायक होणार का? तुम तो उडते पंछी का ठिकाणा, मेरा ना कोई जहा. तुम्ही त्या कामठीवाल्यांना बिचाऱ्या लोकांनी बावनकुळे साहेबांची दुश्मनी घेतली, वेळेवर तिकीट भेटली तिथं. त्या लोकांनी बावनकुळे साहेबांचे विरोध केला आणि खूप काम केलं, वारे पंजा आ गया पंजा, वारे पंजा आ गया पंजा. साला इलेक्शन झालं, द नंबर युअर डायल इज आउट ऑफ कव्हरेज एरिया. आता न त्याचे तेरव्या, न त्याचे मैयर, न त्यांचे लग्न, न त्यांचे गणपती, न त्यांचे शारदा, न त्यांचे हाडपक, काहीच नाही. न त्याच्या ग्रामपंचायतच्या निवडणूक नाही, त्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणूक नाही. म्हणजे इलेक्शन लढण्याच्या पहिले हम साथ साथ आहे, निवडणूक झाली की हम आपके आहे कोण, असं याचा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे माझ्या काँग्रेसच्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे की 20 तारखेपर्यंत आपण त्यांच्या सेवेचा भरपूर लाभ घ्या. जेवढं लक्ष्मी दर्शन होतो, जनतेचा लुटलेला पैसा मस्त घेऊन टाका. ही सेवा फक्त 20 तारखेपर्यंत उपलब्ध आहे, त्यानंतर आपल्याला या सेवेचा लाभ मिळणार नाही. देन युअर नंबर विल बी टेम्पररी नाही, परमनंटली आउट ऑफ कव्हरेज एरिया. गॅरंटीने सांगतो, आत्ता लिहून देतो भविष्य. हा मोहितेश होणार आहे. मी रोज हा आरोप लावतो प्रत्येक सभेत, यांनी फक्त बनवून दाखवा अजून 3 दिवस शिल्लक आहे की मी मरेपर्यंत रामटेकच्या जनतेची सेवा करेल. उद्या 2029 मध्ये नवीन डिलिमिटेशन झालं तर मी दुसऱ्या मतदारसंघात जाणार नाही. हा मतदारसंघात आरक्षित झालं तर इथं आपल्या बायको पोराला घेऊन रामटेकला जाईल आणि जनतेची सेवा करेल. 5 वर्ष प्रत्येक कार्यक्रम अटेंड करेल आणि पुऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला बळ देईल, एवढं त्याने गॅरंटी द्याल. एवढी गॅरंटी मी द्यायला तयार आहे. हा आशिष जयस्वाल पूर्ण जनता जनार्दनच्या समोर सांगते की आमच्या 150 बहिणी विधानसभेत जाणार आहे, लोकसभेतही जाणार आहे. उद्या विधानसभा 2 तालुक्यामध्ये आरक्षित होईल बहुतेक आदिवासीसाठी. काय फरक पडणार आहे? आपण आहो ना तुमच्यासाठी, मध्येपर्यंत काम करू ना, काही टेन्शन नाही. जो आमदार आहे त्याचं काम करू, लोकांचं जीवन बदलण्यासाठी जे करता येईल ते करू. परंतु रामटेक मतदारसंघ आजही मी मौदा तालुक्याचे ते गाव, ज्या गावात मी पहिले आमदार होतो तिथं त्या लोकांना सोडलं नाही. तिथे जातो प्रत्येक कार्यक्रमात. ते लोक येतात माझ्या प्रचारात. आता 200 लोकांची ड्युटी लागली आहे तिकडून इकडे प्रचार करणार. प्रेम आहे त्याच्या माझ्यावर, सोडलं नाही त्या लोकांना. प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणूकमध्ये मी त्यांना मदत करतो. माझ्या प्रत्येक सभेत ते लोक येतात. 91 गावाचे मोद्याचे कमी झाले, पुरेचे पुरे लोक काय संपर्कात आहे अजून. अरे त्या लोकांनी मला 2दा आमदार केलं. मी त्यांना हम आपके कोण नाही म्हणू शकत ना, त्यांना हम साथ साथच म्हणणार आहे मी. हा फरक आहे, हे कधीच बोलू शकत नाही. कारण की ज्याचा इतिहास जसा असतो तसं त्याचं भविष्य असतो. माझा इतिहास जसा तसं माझं भविष्य राहील. माझा भूतकाळात जो चरित्र राहील तोच माझ्या भविष्यकाळात राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे जे काही निवडणुकीमध्ये आता या ठिकाणी भ्रम पसरवणं सुरू आहे, खोटे आरोप. कधी म्हणते झालं तर फुलं सुरू झालं नाही, कधी म्हणते रामटेकच्या गळ मंदिरात वाशरूमच नाही आहे. यांच्यासाठी माझे फुकटाचे सल्ला आहे. जी बाई मुंबईत राहते, नाटक कंपनी, चालेल पिक्चरमध्ये गेलं असतं नाही एवढं बढिया हिट झाले असते, मजाक नाही. गॅरंटीने सांगतो, अशी ॲक्टिंग करतात, अशी ॲक्टिंग करतात. माझा एक मित्र होता कवी, मरण पावला बिचारा. त्यांनी मला कविता सांगितली होती. बोले भैया मैं इतने बढ़िया एक्टिंग करता हूँ, बोले एक दिन मेरे दोस्त की बीवी मरी. बोले मैं गया, बोले वहाँ ऐसा बढ़िया रोया, बोले ऐसा बढ़िया रोया, बोले लोगों को समझा ही नहीं कि बोले बीवी किसकी मरी. तो माझ्या मित्राला म्हणून त्याला म्हटलं की ज्यादा मत रो, बोले लोग हंस रहे, बोले अलगच बात कर रहे. अशी ॲक्टिंग करते, अशी ॲक्टिंग करते, जणू काही माहीत नाही.
म्हणजे देवही वरून आला तर भले या सीटला पाडू शकत नाही. बघा, रामाला चॅलेंज रामटेकमध्ये, देवही वरून आला तर आमच्या सीटला पाडू शकत नाही. अरे ढेकणाला मारण्यासाठी बॉम्बची गरज पडत नाही. हे देवाचे जे भक्त आहे ना, तेच त्याच्या कार्यक्रम करून टाकणार. बोलले की नाही बोलले, तुम्ही पाहिलं ना, कसला अभिमान आहे, कसला माझा. आणि तुमचं घेणं देणं काय रामटेकशी. आता रामटेकमध्ये फक्त एकच सूत्र चालणार आहे, तो म्हणजे भूमिपुत्राचं. मागच्या निवडणुकीत मी म्हणलं होतं नाही चालणार होता कोणता ट्रॅक्टर, निवडून येईल तो फक्त शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर. आता फक्त एकच सूत्र म्हणजे तो म्हणजे भूमिपुत्र. रामटेकच्या पुऱ्या आटोवाल्याने एकच बॅनर लावला, एकच सूत्र भूमिपुत्र. त्याला परेशान झाला. काही इलेक्शन कमिशनही काय करू शकत नाही, काही बिल्लं नाही बॅनर नाही, एकच सूत्र भूमिपुत्र निवडून देऊन टाकलेलं सर्व ऑटोवाल्यांनी. काल मी त्या शोभायात्रेला गेलो होतो, पुरे पट्टे सर्व लोक नारा लागू लागले, एकच सूत्र भूमिपुत्र, करंट लागलेला लोकांना. आता मी गेलो होतो रेल्वे तर आता ते त्याच्यावर जास्त नाही. त्यांनी प्रेम आहे लोकांचा माझ्यावर. हा प्रेम असं मिळत नाही, याच्यासाठी काही करावं लागते. लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी लोकांच्या जीवनामध्ये काम करावं लागतं. खूप दुःख आहे लोकांच्या जीवनात. कोणी पेशंट आहे, कोणाला दवाखाना पाहिजे, कोणी कॅन्सरने ग्रस्त आहे, कोणाच्या घरी अडचण आहे, भयानक त्रास आहे, भयानक दुःख आहे जीवनामध्ये लोकांच्या. कोणी शेतकरी परेशान आहे, कोणाचं मोटर पंप नाही आहे, कोणाचं काही नाही आहे, कोणाला कनेक्शन नाही आहे. ते काम करावे लागतात, जीवन बदलावं लागतं. कोणाला घर नाही आहे, कोणाला फलारण नाही आहे, कोणाचं घर पडक्या अवस्थेत आहे, त्याच्याकडे परिस्थिती नाही आहे. आपल्या जीवनामध्ये गरीब माणसाच्या जीवनात कल्याण घडवायचं आहे. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जमातीचे घरकुल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला विनंती केली 10,570. 13,000 एसटीचे घरकुल मला दिले, अजून शिल्लक आहे. मग माझ्या लक्षात आलं की ते जातीचे दाखले नाही 1950च्या पूर्वी महाराष्ट्रात. मी त्या अनुसूचित जातीसाठी आता नवीन नियम करणार आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यावर जर लिहिलं असेल जात तरी आपण दाखल्या देऊन टाकतो. तुम्ही काय टेन्शन घेतो, मी बसलो होतो. अनुसूचित जाती जमातीचे घरकुल 2.5 लाखाचे करून टाकले. अनुसूचित जातीसाठी दलित वस्ती सुधार योजना आता कमी करून दलित व्यक्ती उत्थान योजना आणली आणि प्रत्येकाचं इलेक्ट्रिकचं बिल कसं माफ करता येईल. मी अतिशय जबाबदारीने सांगतो तुमच्या सर्वांच्या समोर. पुढची सरकार आमची आल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे घरकुल ते पुरे घर आपण सोलरवर करून टाकू, इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. नंतर ओबीसीचे करू, चिंता करू. ओबीसीची योजना आणली ना, मोदी आवास योजना, मोदी फडणवीस साहेबांनी. अरे माणूस कोणत्या घरी जन्म घ्यावा त्याच्या हातात आहे का देव त्याला विचारते का की तुला अदानीच्या घरी जायचं की अंबानीच्या की टाटाच्या की कोणाच्या. ते तर जसं जन्म झाला त्या घरी राहते, झोपडीत व्हावं की कुठं त्याच्या हातात थोडी राहते, परंतु कर्म त्याच्या हाती राहतात. फडणवीस साहेब या देशाचे, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. ओबीसीचा मंत्रालय त्यांनी स्थापित केलं. 74 हॉस्टेल बनवण्याचा निर्णय त्यांनी केला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात. आणि मोदी आवास योजना आणली, ओबीसीला घर देण्याचा. ओबीसीचे लोक येत होते, आम्हाला म्हणायचे तर घर द्या, त्याला योजनाच नाही. सबरी रमाई होती आणि ते यशवंतराव चव्हाण. परंतु मोदी आवास योजना आली आणि मला आता कोटा कितीचा दिला, 41,030च्या. पुऱ्या ग्रामपंचायत, तुमच्या सरपंच मॅडम किती, तुम्हाला माझ्या ग्रामपंचायतून माझं पत्र आलं तर पुऱ्या ग्रामपंचायतचा पत्र दिलं, कोणी सरपंच असो आणि कुठल्याही पार्टीचा व्यक्ती असो, पुऱ्या घरकुलचे नाव पाठवा. लोकांनी पाठवले. 17,000च्या वर नाव ग्रामसभेच्या ठरावातून DRDला पाठवून दिलेलं आहे. यादी आता लगेच मंजूर होईल, सर्वांचे घर सुरू होतील. मग त्या घरावर सोलर टाप द्यायचा. प्रत्येक माणसाला ज्या ज्या गरजा आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला गरिबीच्या खालीतून आपल्याला बाहेर आणायचं. सत्ता ही सेवेचं माध्यम आहे, सत्ता ही भोगण्याची वस्तू नाही आहे. यांना सत्ता पाहिजे पदाचा उपभोग घेण्यासाठी. मला आमदारची पाहिजे पदाचा उपयोग करण्यासाठी, जीवनामध्ये लोकांचा बदल करण्यासाठी. किंवा हा फरक आहे महायुती आणि महाविकास आघाडीवर. नाही तर एवढे वर्ष सरकार आली, कशाला अशी अवस्था करून ठेवली असती लोकांची. आम्ही विरोधी पक्षात राहून संघर्ष करू जगलो. सत्तेचा मोह कधी आला नाही, कधी मंत्रिपदासाठी स्वतःची लॉबिंग केली नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की तुमचा आमदार, तुम्ही याला आमदार निवडा, मी याला आमदार करेल. नाही झालं तरी काही टेन्शन नाही. आपण भलं आपलं मतदारसंघ भलं, आपल्या पूर्ण वेळेवर आपल्या मतदारसंघाचा जनतेचा हक्क. मी पहिले सांगून टाकलं होतं माझ्या मंत्रिपदाचे टेन्शन घेऊ नका. मी सर्वात सिनियर एकच आमदार आहे आशिष जयस्वाल की जो मंत्री झाला नाही, आणि त्याच्यासाठी मला अजिबात शल्य नाही. मी म्हटलं कोण उमरट कोई भियापुरण, कोण उस्मानाबाद बेड जात फिरत राहील. आपल्या पूर्ण वेळेवर आपल्या मतदारसंघाचा अधिकार आहे. मी माझी प्रॅक्टिस बंद केली, माझी शेती
कॉन्ट्रॅक्टने देऊन दिली दुसऱ्याला. माझी राईस मिल बंद करून टाकली. 24 आवर्स 365 डेज सकाळी उठल्यापासून रात्रपर्यंत कोणी माणूस जो अडचणीत असेल तो आपल्यापर्यंत आला असेल त्याचं समाधान झालं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा व्यक्तिगत लाभाचा त्याला योजना झाल्या पाहिजे. हे पेटीचा अर्ज लोकांना त्रास होत होता. मी करेक्ट कार्यक्रम करून टाकला. 17,000 पेट्या वाटप केल्या. 35,000 लोकांची नोंदणी. नो ग्रामसेवक, नो कॉन्ट्रॅक्टरची गरज नाही, नो दलाल, डायरेक्ट बेनिफिट, ओनली डीबीटी. आता 5,000 रुपये अकाउंटमध्ये टाकण्याचं त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. रात्री 1 वाजता गेले. मला मी एअरपोर्टला सोडलं, पण सकाळी असे मुंबईला आहे. मी 4 वाजता घरी आलो. सकाळी 4 वाजता निघालो. 9:30 वाजता शेवटची कॅबिनेट होती 14 ऑक्टोबरला. 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी मीडियाला बाईट दिलं की बांधकाम कामगाराला आपण 5,000 रुपये देणार आहोत. 5,000 कोटी रुपये वाटप करणार आहोत. 630 कोटी रुपये होते. ऑटोवाले, पानठेलीवाले, चहाच्या टपरीवाले, ज्याच्या लॉकडाऊनमध्ये परिस्थिती खराब झाली ते बाहेर झाले, त्यांचं फिरतं भांडवल झालं. मोदीजीने स्वनिधीचे समृद्धीमध्ये त्यांना 10,000 रुपयाचं लोन दिलं. आम्ही ठरवलेलं आहे की आपल्याकडे जे 630 कोटी रुपये शिल्लक आहे, महाराष्ट्राच्या पुऱ्या ऑटो चालकाला आणि पानठेलेवाल्याला आणि चहाच्या टपरीवाल्याला 10,000 रुपये देऊन टाकू फिरतं भांडवल. देणारी सरकार आहे, घेणारी थोडी आहे. खूप निर्णय आपल्याला करणं बाकी आहे. मी वेळ आपला माझ्याकडे नाही आहे. इतक्या गोष्टी सांगायच्या ते मी सांगू शकत नाही. इतक्या योजनेमध्ये आम्ही बदल केला. संजय गांधीमध्ये, श्रावणबाळमध्ये, लाडक्या बहिणीमध्ये, दिव्यांगाच्या धोरणामध्ये आणि त्या मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये इतक्या गोष्टी केल्या की त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही. अनुसूचित जाती जमाती किती गोष्टीमध्ये मी पुढे आहो. ते आम्हाला म्हणतात, अरे आशिष जयस्वालनी 90 बौद्ध विहार बांधले मोठे, 50-50 लाखाचे, 40-40 लाखाचे. अरे या मुसलमान लोकांसाठी घरकुल बनवण्याची योजनेची मागणी मी केली विधानसभेत. परमात्मा भवन बांधण्यामध्ये मी महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर असेल कदाचित. किती समाजातल्या मी तुम्हाला आज आपली स्तुती आपल्या तोंडाने करणं योग्य नाही. किती गोष्टी अशा आहे की ज्या होऊ शकत नव्हत्या त्या आपण करू शकलो. कितीतरी काम असे आहे. आता मला सर्वात जास्त बांधकाम कामगाराची नोंदणीचा रेकॉर्ड मला करायचा. पुऱ्या कामगाराची नोंदणी करून टाकू. मग फक्त पेट्या नाही आहे त्याच्यात. स्कॉलरशिप आहे, अनैसर्गिक मृत्यू झाला तर 5 लाख रुपये आहे, उपचार फ्री आहे, लग्न झालं तर पैसे आहे, डिलिव्हरी झाली तर पैसे आहे, प्रत्येक गोष्टीला पैसे आहे ना. मी बेंगर साहेबाच्या घरी आहे. तो ऑफिस होता जिल्ह्यात. पुऱ्या दलाला मी बेंगर साहेबाच्या घरी एक ऑफिस उघडले, एक ऑफिस आपल्या घरी उघडून टाकलं. कशासाठी? पैसे कमवण्यासाठी नाही, दलालांचा राज बंद करायचा, दलालाचा. आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या या आमदारामुळे महाराष्ट्राच्या 358 तालुक्यामध्ये कामगार सुविधा केंद्र हे जिल्ह्यात होते 35 जिल्ह्यात 35, त्याला 358 तालुक्यात उघडण्याचा निर्णय माझ्यामुळे झाला. मला माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचंड साथ दिली. ते आमची तिघांची जी जोडी आहे ना बहुत डेंजर आहे. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जग जग जमा होती नो अमर अकबर एंटोनी. आशिष जयस्वाल, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीसच्या सोबत बसले तर कोणता निर्णय कसा हिताचा करायचा ते सर्व होऊन जाते. कसं GR काढायचे ते 2 मिनिटात. त्यांनी पुऱ्या डिपार्टमेंटला सांगून ठेवलं आहे की आशिष जयस्वाल एखादा प्रस्ताव घेऊन आला तर त्याला ताबडतोब मंजूर करायचा. हे फडणवीस साहेबांनी वित्त विभागाला पूर्ण सूचना देऊन ठेवलेल्या आहे. वेळ फार झालेल्या बंधूंनो, मलाही देखील वेळेची अडचण आहे, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढचे 5 वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एक माणूस आमदार झाला का नाही झाला का त्याच्याने खूप काही फरक पडत नाही. माझी राजकीय महत्त्वाकांक्षा अजिबात नाही आहे. मी आपल्याला सांगतो, आपल्याला पद पाहिजे की प्रत्येक माणसाची आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करायचं. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कल्याण करण्यासाठी कोणाचं होतं सांगा बरं. या कुवारा बिरसा महोत्सव मी केलं, मागे केलं, आताही केलं. त्या भीमाल पेन यांचं जीवनचरित्र, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, भक्त बुलंदशाह, पुरा आदिवासीचा इतिहास 3 तासाच्या महानाट्यामध्ये मी बनवलं. आणि पुऱ्या महाराष्ट्रात सांस्कृतिक महोत्सव घेऊन लोकांना जोरदार कार्यक्रमाची मेजवानी देणारा कोण आहे आमदार? तर आशिष जयस्वाल, सुधीर भाऊ मुनगंटीवार सुद्धा आहे. परंतु कशासाठी की आपल्याला हॅपीनेस इंडेक्सवर काम करायचं. माझा मोबाईलचा स्टेटस आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा. मी पुनर्जन्माला विश्वास ठेवत आहे. रोज आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी होतो मदत आहे. रोज आपण आपल्या जीवनातील एक दिवस आपल्या आयुष्यातील कमी होतो. रोज रात्री आजचा दिवस जीवन आपल्या जीवनातील कमी झाला, पण रोज एका स्पीडने आपल्या मृत्यूकडे जातो.
मग माणसाच्या जीवनामध्ये हॅपीनेस इंडेक्सवर काम करत आहोत. म्हणजे त्याच्या एकूण जीवनातील जेवढे दिवस होते तेवढ्या दिवसामध्ये दुःखाचे दिवस किती आणि सुखाचे दिवस किती. पुऱ्या माणसाचं आयुष्य पैशाचा संघर्ष, कोणाचे ॲडमिशन, फलाना ठिकाणा, बिमाऱ्या फिमाऱ्या याच्यात जात होतं. आपण आपल्या सरकारने निर्णय केला, माननीय मोदीजींनी 5 लाख रुपये आयुष्यमान भारतमध्ये विमा केला आणि महात्मा फुलेमध्ये राज्य सरकारने दिलं. आता हळूहळू आपण या योजनेचे हॉस्पिटल वाढवत आहोत, जेणेकरून लोकांचा उपचार फ्री झाला पाहिजे. दवाखान्याचा खर्च आता आपण दिलं ना. तुमच्या दहेगावचा एक ॲक्सिडेंट झाला होता, आत्ता त्याला 1 लाख रुपये दिले. मागच्या 2 वर्षामध्ये 2 कोटी रुपये दिले. 2 कोटी रुपये मागच्या पहिल्या 2.5 वर्षामध्ये 2 कोटी रुपये पुन्हा महाराष्ट्रात वाटप होत नव्हते. मी एकट्या विधानसभेत 2 कोटी रुपये वाटप केले. 200च्या वर पेशंटला 1 लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीतून. खूप काम अजून करणे बाकी आहे. खूप काम अजून करायचं आहे. खूप धोरणं बदलायचं आहे. जीवनामध्ये कशासाठी हे सत्ता आहे, कशासाठी हे पद आहे की प्रत्येक गावात राहणारे. मी गावाचा वकील म्हणून विधानसभेत गेलो आहे. हे ग्रामीण रस्ते ना, करंबट पेंढरी, आता करंबट पेंढरी रस्ता तो डांबरीकरण करता पुरा मंजूर करून टाकला. कधी कोणी विचार केला होता? फक्त करंबट पेंढरी नाही आहे, निंबा पारशिवनी देखील आता सिमेंटचा होत आहे. 11 कोटी रुपये खर्च करून डायरेक्ट आतमधली पांधण पारशिवनीच्या सर्व प्रत्येक गावातून दुसऱ्या गावाला जाणारे जे नंबर असलेले रस्ते ते पूर्ण डांबरीकरण करत आहोत आपण. महाराष्ट्रात सर्वात जास्त डांबरीकरणाचा रेकॉर्ड हा तुमच्या आमदाराच्या नावाने. याचा अभिमान नाही वाटला पाहिजे तुम्हाला? हे का सांगतात माझ्याबद्दल उलटं चिंत? गॅरंटी आहे, चॅलेंज करतो. काय बोलता तुम्ही? बसवा 5 पत्रकाराची टीम इथं आणि जाऊन पाहून या बाकीचे मतदारसंघ यायचे कुठं माझ्यासमोर उभे राहतील. मी त्यांना सांगू शकतो मी कसा निवडून येतो, पण माझा क्लास घ्यावा लागेल, माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यावे लागेल आणि ते विदाउट डोनेशन तुम्हाला नाही देणार. गमतीचा विषय जाऊ द्या, परंतु ही बाब सत्य आहे की काही लोकांना फक्त असं वाटते की आपल्याकडे खूप पैसा आहे, आपण कुठूनही जाऊन निवडणूक जिंकू शकतो. अरे तुम्ही जिंकले का हारले का त्या माणसाचं काय, त्या गावात राहणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी बिनकामाचा आहे, मी नालायक आहे, कुठल्याच कामाचं नाही आहे, तर तुम्ही मला पाडू शकता, काही टेन्शन नाही मला. पण मला हे सर्टिफिकेट देणारी ऑथॉरिटी नाही ना. कुणी अधिकार दिलं माझ्यावर प्रमाणपत्र द्यायचं? जसं एचडीओला सरकारने अधिकार दिला सुप्रीम कोर्टाने, हा या जातीचा आहे. सक्षम अधिकारी कोण आहे? जातीचा दाखला देण्यासाठी एचडीओ. तर कोणता आमदार चांगला आहे, कोणता खराब आहे याचं प्रमाणपत्र हे देणार आहे का मला? अरे मला माझी जनता प्रमाणपत्र देईल. मी काम करेल, यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करेल, यांचे मनं जिंकेल आणि यांचे मनं जिंकून यांची मतं घेईल. कोणावर कणपट्टीवर बंदूक लावून, कोणाचा पैशाचा प्रलोभन देऊन आणि कोणाला. मला सांगा, करंबाटच्या लोकांनी मला मतदान दिलं, तुम्ही काय माझ्या नात्यातल्या? परंतु प्रेम आहे, विश्वास आहे की होय हा तरुण, हा माणूस निवडून गेल्यानंतर काय आमच्यासाठी करेल. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मला आमदार व्हायचं आहे. स्वतःच्या काय अपेक्षा पाहिजे? आणि साधा काम आहे का? दिवसभर काम करणं लोकांसाठी. ज्याला याचा वलयमध्ये राहायचं, ज्याला स्टेटससाठी आमदार पाहिजे, त्याच्यासाठी त्याला काही फरक नाही पडत. त्यांना फक्त पदाचा उपयोग घ्यायचा आहे. मी आमदारसाठी या आपलं तसं नाही आहे. आपण ॲक्टिव्हमध्ये किक मारली की पांढऱ्याला जातो, आपलं काम करतो, भाजी घेतो, घरी जातो. आपण साधे व्यक्ती आहोत. साहेब खूप मोठे आहेत, एवढे मोठे आहेत साहेब की ते मलेशिया, सिंगापूर म्हणजे एखाद्या मंगळ ग्रहामध्ये निवडणूक झाली तर तिथे जाऊन निवडणूक लढू शकतात. आपल्या अवकात नाही, आपण याच्या बाहेर जाऊनच लढणार. इथंच झालं, ॲक्सिडेंटली झालं, म्हणजे लोकांच्या उपकारामुळे झालं, ॲक्सिडेंटली नाही झालं, लोकांच्या उपकार. म्हणजे काही नशिबात होतं. माझा जन्म रामनवमीच्या दिवशी आहे. रामटेकचं नेतृत्व करण्याची संधी प्रभू रामाच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने मिळालं असं. नाही तर कुठून मिळवली तिथे रामटेकला बदलले असते काय मग असतं. हे आपोआप होत नाही. मला असं वाटतं की हे परमेश्वराची माझ्यावर काही कृपा झाली आणि लोकांची माझ्यावर काही कृपा झाली म्हणून मला ही संधी मिळाली. नाही तर लोक तिकीट मागता मागता म्हातारे होतात, किती पैसे खर्च केले तर आमदार होत नाही. कुठल्याही इक्वेशनमध्ये न बसणारा आशिष जयस्वाल महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला तर नेहमी हा विचार करतो की या संधीचं पूर्ण करायला पाहिजे. प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण मला करता आलं पाहिजे. पुऱ्या उभ्या आयुष्यात दिवसरात्र मेहनत करून लोकांचं कल्याण करायला पाहिजे. लोकांच्या जीवनातील जी काही अडीअडचण आहे त्याच्यात त्याला मदत करायला पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये मला खूप मताधिक्य मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये लोकांचा खूप प्रेम मला मिळत आहे. माझ्या तर समोर निवडणूक जिंकण्याचं टेन्शन नाही आहे. माझ्यासमोर टेन्शन आहे की एवढ्या करंटली लोकांनी मला गावात फिरवलं आणि एवढे नारे लावले, याच्या अपेक्षा कसं पूर्ण करायचं याचं टेन्शन जास्त आहे माझ्या.
निवडून याचं टेन्शन नाही मला, कारण की अर्धा काम माझ्या सावनेरवाले साहेबच करून राहिले. 4-4 लोकांना उभं केलं त्यांनी मला निवडून आणण्यासाठी. या अंदर की बात आहे, बाबू हमारे साथ है. आणि त्यांनी आता कार्यक्रम केलेला आहे पुरा, याला कळूनच करायला. सध्या आपल्या रामटेकला पिक्चर चालू आहे, मैं इंतकाम लूंगा भाग 2. पिक्चर होते हो पहिला धर्मेंद्रची, मैं इंतकाम लूंगा. आता पार्ट 2 चालू आहे त्याचं. त्यांनी काय केलं, त्यांनी जो त्यांच्यासोबत बाबा मुख्यमंत्री असताना जो कार्यक्रम केला होता त्याचा व्याजासहित बदला घेण्याची सुवर्ण संधी त्यांना लाभली आहे. ते पुरेपूर त्याचा लाभ घेत आहे. आणि कसं आहे, बाकीचे कार्यकर्त्याचं आपलं दिवाळी नंतर झालं, दिवाळी चांगली झाली, टेन्शन नाही. पुढच्या वेळेस अजून एखादा बकरा पाहू जो बकरे चालेल. परंतु असं होत नाही. लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला एक मताचा अधिकार दिला. तो इमानदारीने 5 वर्ष तुम्हाला जो सेवा देणारा प्रतिनिधी आहे, जो इथं राहते, तुम्ही तर हा मतदारसंघ राहण्यासाठी लायक वाटत नाही तुम्हाला. एखादी दुकान, एखादी घ्या, एखादं घर घ्या, एखाद्या दुकानातून येऊन भाजीपाला घ्या, त्या भाजीपाल्यावाल्याचा फायदा होऊ द्या. एखाद्या दुकानातून किराणा घ्या, त्या किराणावाल्याचा फायदा होऊ द्या. काहीच नाही, फक्त मतदारसंघाचा वापर करायचा आहे. आणि मी आपल्याला सांगतो, तो विशाल बरबेटे आपले फायटर आहेत. इमानदारीने लढाई कोणाची आहे? माझी लढाई महाविकास आघाडीसोबत आहे. आणि हे कशाला उभे आहे? हे मला मदत करण्यासाठी उभे आहे 3 लोक, राजन भाऊ, चंद्रपाल भाऊ आणि सचिन भाऊ. माझा मार्ग एकदम क्लिअर झाला पाहिजे म्हणून मला मदत करून राहिले. त्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार. अतिथी देवो, या मस्त पैसे खर्च करा, लोकांचा भला करा, जमा केलेला माल बाहेर काढा आणि परत जा आणि पुन्हा या. माझा आहे ना तो, जन्नत है पहाड़ है, शेरों की दहाड़ है, पंछी बेशुमार है, खुशियों की बहार है, श्री राम जी का वास है, ऋषियों का इतिहास है, स्मारक कालिदास है, मंदिर है, दरगाह है, बुद्ध की प्राचीन सभ्यताएं है, पुरातन महलों के अवशेष है, शंख ब्राह्मी लिपि के लिखे हुए शिलालेख है. भी भगवान राम यहाँ 2 बार आए थे. आप एक बार तो आइए, बार बार आइए, कुछ पल तो बिताइए. या रामटेकमध्ये खूप धर्मशाला आहे, तिथं तेलीसमा धर्मशाला आहे. हां, आपल्याला आता तेलीसमा धर्मशालाला मुख्यमंत्री साहेबांनी 5 कोटी रुपये दिले.